आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे आपल्याकडे। ही राजकीय बातमी आहे। विरोधी पक्षनेते राज्यपालांच्या भेटीला आलेले आहेत। 19 आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं, ते मागे घेण्याची मागणी ते करणार आहेत। धनंजय मुंडे, विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांनी तशी मागणी केलेली आहे आणि त्यांच्यासोबत पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार आणि जयंत पाटीलही आहेत। निलंबित आमदारांसह विरोधी पक्षनेत्यांनी राजभवनात धाव घेतली आहे आणि त्यांची राज्यपालांसोबत बैठक सध्या सुरू आहे। अर्थसंकल्प सुधीर मुनगंटीवार मांडत असताना 19 आमदारांवर हा ठपका ठेवण्यात आलाय की त्यांनी अर्थसंकल्प मांडण्यामध्ये व्यत्यय आणला आणि या 19 आमदारांचं 31 डिसेंबरपर्यंत निलंबन करण्यात आलं आहे। त्याच्या विरोधात विरोधी पक्ष आता दाद मागण्यासाठी राजभवनावर गेलेले आहेत। हेमंत बिर्जे आपले प्रतिनिधी फोनवरून आपल्याबरोबर आहेत। हेमंत, काय अधिक माहिती आहे? कारण एक प्रकारे त्यांनी निषेध करून झाला विधानसभेत आणि विधिमंडळात, यानंतर आता राज्यपालांचे दरवाजे विरोधी पक्षाने ठोठावलेत असं म्हणावं लागेल। नक्कीच रुजुता, विरोधी पक्षांनी आज राज्यपालांची भेट घेतली। राज्यपालांनी हे सांगितलं, हे निलंबन कुठेतरी आकाशापोटी आहे। कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं, शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरनं हे सगळे आमदार आंदोलन करत होते आणि आपली भूमिका मांडत होते। कर्जमाफीच्या भूमिकेवरनं कुठेतरी सरकारने जाणीवपूर्वक निलंबनाची कारवाई केलेली आहे आणि विरोधी पक्षाच्या आमदाराला कुठेतरी टार्गेट करून ही 3 अधिवेशनं कुठेतरी निलंबन करून त्याच्या विकासाची जी कामं होणार आहेत त्या प्रश्नांवर तो बोलणार आहे। त्याच्या ह्या सगळ्या ज्या प्रश्नांवर बोलण्याचा जो मर्यादा आहे ती घालून कुठेतरी त्याच्यावर एक प्रकारे बंदी लागली आहे आणि हे लोकशाहीची कुठेतरी खून आहे अशा पद्धतीची भावना विरोधी पक्ष नेत्यांनी व्यक्त केली। आता राज्यपालांनी ह्या संदर्भात मी पाहतो आणि मी त्या संदर्भातला जो अहवाल आहे तो मागून घेतो अशा पद्धतीचं आश्वासन दिलंय। आता नेमकं विरोधी पक्ष काय भूमिका घेत आहे हे पाहणं गरजेचं आहे। रुजुता, हेमंत, धन्यवाद या माहितीसाठी।